धनंजय मुंडेंविरोधातील करुणा शर्मांच्या तक्रारी संदर्भात आज सुनावणी, तर विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी, अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट, TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। सतीश उर्फ खोक्या भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे दाखल। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला, तर दीपक केदारांकडून खोक्या भोसलेच्या घराची परिसराची पाहणीवेळी दीपक केदार भाऊक। सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार। पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं सर्वेक्षण पोलीस करणार, पुण्यामध्ये विविध प्रार्थना स्थळांवर तब्बल 1830 भोंगे। मुंबईमधून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार, पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका, तर मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत येणार। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, सुवर्णनगरी जळगावात सध्या सोनं 91,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या दरात आता 2 रुपयांची वाढ, तर आजपासून राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गायीचे दूध हे 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। धुळवड साजरी करताना अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू, बदलापूरमधील 4, पिंपरी चिंचवडमधील 3 जण, तर छत्रपती संभाजीनगर आणि वसईतील प्रत्येकी 2 समावेश। मुंबईमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज, मुंबईकरांची उकाड्यापासून यामुळे सुटका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच। पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही, बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास आता सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय, मात्र मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक।